Hello friends, welcome in today's grammar class. Today we are going to learn and discuss on parts of speech. Parts of speech is a very important role in learning grammar. Parts of speech is a core of language. Grammar based on parts of speech. Only every sentence words are used. These words are called noun, pronoun, adjective, adverb, verb, preposition, conjunction and interjection. These are called parts of speech. So let's see next what does mean parts of speech. Words are divided into different kinds or classes according to the work they do each sentence. विद्यार्थी मित्र हो, याचा थोडक्यात आपण अर्थ समजून घेऊया. कोणतेही अर्थपूर्ण वाक्य सेंटेन्स बोलताना किंवा लिहिताना आपण निरनिराळे शब्द वापरतो. हे शब्द अर्थाला अनुसरून योग्य क्रमाने योग्य ठिकाणी वापरून वाक्य तयार होत असते. वाक्यामध्ये शब्द म्हणजे वर्ड्स जे काम करतात त्यांना अनुसरून शब्दांच्या 8 जाती किंवा प्रकार म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच असतात. तर पाहूया आपण ते कोणते 8 प्रकार आहेत ते. देर आर 8 काइंड्स ऑफ स्पीच. फर्स्ट नाउन, नाउन मीन्स नाम. सेकंड प्रोनाउन मीन्स सर्वनाम. तिसरं ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. चौथं ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. पाचवं व्हर्ब म्हणजे क्रियापद. सहावं प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. सातवं कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. अँड इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक अव्यय. देन सी वन बाय वन इन डिटेल. फर्स्ट नाउन्स मीन्स नाम. Nouns are words that are the names of things, places, animals, people, qualities or feelings. वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, गुण किंवा भावना यांच्या नावांना नाउन्स म्हणजे नाम म्हणतात. उदाहरणार्थ पेन वस्तू आहे, बॉय मोहन व्यक्ती आहे, मुंबई स्थळ आहे, काऊ प्राणी, करेज धैर्य, गुण फिअर म्हणजे भीती, भावना. याचं आपण सविस्तर पाहूया. व्यक्ती, स्थळ, वस्तू. फॉर एक्झाम्पल पर्सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. त्याच्यामध्ये आपण पाहतो व्यक्तीचं नाव श्याम, शोभा, शिवम. दुसरं आहे प्लेस म्हणजे ठिकाणं, कंट्री, सिटी, मुंबई. तिसरं जे आहे थिंग म्हणजे वस्तू, पेन, चेअर, बुक. आणि चौथं जे आहे फिलिंगचं. फिलिंगसुद्धा नामामध्येच येतं. याच्यामध्ये आहे हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. आपण इथं पाहिलेलं आहे नाममध्ये वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, गुण किंवा भावना यांच्या नावांना नाम असे म्हणतात. नेक्स्ट सेकंड प्रोनाउन्स मीन्स सर्वनामे. प्रोनाउन्स आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन्स. प्रोनाउन्स आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन्स. म्हणजेच नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना प्रोनाउन्स म्हणतात. वाक्यात नामांची पुनरावृत्ती होऊ नये आणि वाक्ये चांगली व सुटसुटीत व्हावीत याकरता प्रोनाउन्सचा उपयोग करतात. उदाहरण म्हटलं की आय, वी, यू, ही, शी, इट, दे, मी, माय, हीज, हर, देम, आवर, अस वगैरे ही प्रोनाउन्स आहेत. पहिलं उदाहरण लुक ॲट मनाली. आपण काय पाहिलेलं आहे इथं वाक्य लुक ॲट मनाली. दुसरं जे वाक्य आहे शी इज डान्सिंग. पहिलं वाक्य शी इज डान्सिंग. या वाक्यामध्ये शी हे सर्वनाम आहे. पुढचं वाक्य पाहूया. दे आर हॅप्पी टू सी हर डान्सिंग. दे आर हॅप्पी टू सी हर डान्सिंग. इथं दे आणि हरसुद्धा सर्वनाम आहे. पुढचं वाक्य आहे शी इज हॅप्पी टू मीट देम. वाक्य पहा शी इज हॅप्पी टू मीट देम. या वाक्यामध्ये शी हे सर्वनाम आहे. त्यानंतर वाक्यात शेवटी देम हे सुद्धा सर्वनाम आहे. आणखी उदाहरण पाहूया. गीता अँड गंपू हॅव कम टू सी हर.
गीता अँड गंपू हॅव कम टू सी हर. इथे या वाक्यामध्ये हर हे प्रनाउन आहे. नेक्स्ट ॲडजेक्टिव्स मीन्स विशेषणे. वर्ड्स दॅट आर युज्ड टू डिस्क्राईब अ नाउन आर कॉल्ड ॲडजेक्टिव्स. वर्ड्स दॅट आर युज्ड टू डिस्क्राईब अ नाउन आर कॉल्ड ॲडजेक्टिव्स. नामांचे वर्णन करणाऱ्या शब्दांना ॲडजेक्टिव्स म्हणतात. विशेषणांचा उपयोग बहुधा हा नामापूर्वी केला जातो. उदाहरण म्हटलं की स्मॉल विलेज, न्यू क्लोथ्स, डेलिशियस मँगोज, कोल्ड वेदर, ब्रेव सिबलिंग्स. ही काही विशेषणं आपण वाक्यामधून पाहूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, माय मदर ब्रिंग्ज मी न्यू क्लोथ्स. माय मदर ब्रिंग्ज मी न्यू क्लोथ्स ह्या वाक्यामध्ये न्यू हे विशेषण आहे. पहिले दुसरं वाक्य, माय आंटी मेक्स अ डेलिशियस डिशेस. माय आंटी मेक्स अ डेलिशियस डिशेस ह्या वाक्यामध्ये डेलिशियस हे विशेषण आहे. पुढचं वाक्य पाहूया, सोल्जर्स आर ब्रेव. सोल्जर्स आर ब्रेव या वाक्यामध्ये ब्रेव हे विशेषण आहे. पहा पुढचं वाक्य, सुहासिनी इज अ ब्युटिफुल गर्ल. सुहासिनी इज अ ब्युटिफुल गर्ल या वाक्यामध्ये ब्युटिफुल हे विशेषण आहे. नेक्स्ट ॲडव्हर्ब्स मीन्स क्रियाविशेषणे. वर्ड्स दॅट टेल अस समथिंग मोर अबाउट verbs or adjectives or other adverbs are called adverbs. Words that tell us something more about verbs or adjectives or other adverbs are called adverbs. क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना ॲडव्हर्ब्स म्हणतात. क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, कसा, कशी, किती या प्रकारचा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळतं ते क्रियाविशेषण म्हणजेच ॲडव्हर्ब असतं. पाहूया उदाहरण, ही रॅन फास्ट. वाक्य पाहूया, ही रॅन फास्ट कसा धावला, फास्ट. हे वाक्यातलं काय आहे, ॲडव्हर्ब आहे. दुसरं वाक्य आहे, माय टी व्ही सेट इज देअर. माय टी व्ही सेट इज देअर कोठे आहे असा जर प्रश्न विचारला की उत्तर काय येतं, देअर. देअर या वाक्यातलं ॲडव्हर्ब आहे. पहिले तिसरं वाक्य, ही मेट मी येस्टरडे. ही मेट मी येस्टरडे केव्हा भेटला, येस्टरडे. आता पाहिलं आपण, ही रॅन फास्ट, माय टी व्ही सेट इज देअर, ही मेट मी येस्टरडे म्हणजे या पहिल्या वाक्यातलं फास्ट हे ॲडव्हर्ब आहे, दुसऱ्या वाक्यातलं देअर हे ॲडव्हर्ब आहे आणि तिसऱ्या वाक्यातलं येस्टरडे हे ॲडव्हर्ब आहे. पाहूया आपण आणखीन काही असे काही शब्द आहेत ते ॲडव्हर्ब. काइंडली, इझिली, ऑलवेज, ऑफन, देअर, देन, नाव ही काही ॲडव्हर्बची उदाहरणं आहेत. वर्ब्स मीन्स क्रियापदे. वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन ॲक्शन ऑर अ स्टेट आर कॉल्ड वर्ब्स. वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन ॲक्शन ऑर अ स्टेट आर कॉल्ड वर्ब्स. ज्या शब्दातून वाक्यातील कृती, क्रिया व्यक्त होते किंवा जे शब्द वाक्यातील स्थिती व्यक्त करतात त्या शब्दांना वर्ब्स म्हणतात. मी अनेकदा सांगते पहा, शब्दांतून वाक्यातील कृती, क्रिया व्यक्त होते किंवा जे शब्द वाक्यातील स्थिती व्यक्त करतात त्या शब्दांना वर्ब्स म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरिता वर्ब आवश्यक असते. क्रियापदाशिवाय ते वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. पाहूया उदाहरण. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, दे केम टू मी. दे केम टू मी ते माझ्याकडे आले. या वाक्यामधलं केम हे काय आहे, वर्ब म्हणजे क्रियापद आहे. पहिले दुसरं वाक्य, ही वर्क्स हार्ड. ही वर्क्स हार्ड तो खूप मेहनत करतो. ह्या वाक्यातलं वर्क्स म्हणजे मेहनत हे वाक्यातलं काय आहे, क्रियापद आहे. पहिले तिसरं वाक्य, आय मेड अ काईट. आय मेड अ काईट मी पतंग केला. आय मेड अ काईट मी पतंग केला. मेड हे वाक्यातलं काय आहे, वर्ब आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयुगी अव्यय. प्रिपोजिशन्स आर द वर्ड्स दॅट आर युज्ड बिफोर अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू शो द रिलेशनशिप ऑफ these words, noun and pronoun, to some other parts of the sentences. Prepositions are the words that are used before a noun or a pronoun to show the relationship of these words, noun or pronoun, to some other part of the sentences. पाहूया प्रिपोजिशनची मराठीमध्ये व्याख्या पाहूया. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामांचा
वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दांशी संबंध दाखवणारे शब्द म्हणजे प्रिपोजिशन असतात. उदाहरण इन, ऑन, ॲट, टू, फ्रॉम, बाय, अप, अंडर, विथ, नियर, आफ्टर, बिफोर इत्यादी प्रिपोजिशन आहेत. पाहूया उदाहरण. ही केम विथ मी. पाहूया उदाहरण. पहिलं वाक्य आहे ही केम विथ मी. विथ हे वाक्यातलं काय आहे? प्रिपोजिशन आहे. पाहूया दुसरं वाक्य. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. ऑन हे वाक्यातलं प्रिपोजिशन आहे. पाहूया तिसरं वाक्य. आय गो टू स्कूल बाय बस. आय गो टू स्कूल बाय बस. बाय हे वाक्यातलं प्रिपोजिशन आहे. नेक्स्ट कंजंक्शन्स म्हणजे उभ्यान्वयी अव्यये. कंजंक्शन्स आर द वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर टू ऑर मोर वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. कंजंक्शन्स आर द वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर टू ऑर मोर वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्या शब्दांना कंजंक्शन्स म्हणतात. दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्या शब्दांना कंजंक्शन असे म्हणतात. त्यांना जॉईनिंग वर्ड्स असंही म्हणतात. उदाहरण म्हटलं अँड, बट, ऑर, दॅट, सो, बिकॉज, इफ, व्हेन ही काही कंजंक्शन्स आहेत. पाहूया उदाहरण. पहिलं वाक्य आहे राम अँड लक्ष्मण वेर ब्रदर्स. राम अँड लक्ष्मण वेर ब्रदर्स. अँड हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम केलं आहे म्हणजे इथे हे अँड हे काय आहे? कंजंक्शन आहे. दुसरं की पाहूया. गारिबा वॉज रिच बट ही वॉज सेल्फिश. गरिबा वॉज रिच बट ही वॉज सेल्फिश. दोन वाक्य जोडण्याचं काम केलं आहे बटनं म्हणजेच बट हे वाक्यातलं काय आहे? कंजंक्शन्स आहे. पुढचं वाक्य पाहूया. दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार्व. दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार्व. ऑर जे आहे हे कंजंक्शन हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम केले. पहिल्या वाक्यामध्ये अँड हे कंजंक्शन आहे. दुसऱ्या वाक्यातलं बट आहे आणि तिसऱ्या वाक्यातलं ऑर आहे. म्हणजेच अँड, बट, ऑर, दॅट, सो, बिकॉज, इफ, व्हेन ही काही कंजंक्शन्स आहेत आणि ती दोन वाक्य जोडण्याचे काम करतात. नेक्स्ट लास्ट पार्ट ऑफ स्पीच इंटरजेक्शन्स म्हणजे उद्गारवाचक अव्यये. वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन इमोशन ऑर सम सडन फिलिंग आर कॉल्ड इंटरजेक्शन्स. वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन इमोशन ऑर सम सडन फिलिंग आर कॉल्ड इंटरजेक्शन्स. ज्या शब्दांमधून भावनेचा उदाहरणार्थ आश्चर्य, आनंद, दुःख, खेद इत्यादी अचानक उद्रेक व्यक्त होतो किंवा भावना तीव्रतेने व्यक्त होते त्या शब्दांना इंटरजेक्शन्स म्हणतात. पाहता ज्या शब्दामधून भावनेचा आश्चर्य, आनंद, दुःख, खेद इत्यादी अचानक उद्रेक व्यक्त होतो किंवा भावना तीव्रतेने व्यक्त होते त्या शब्दांना इंटरजेक्शन असे म्हणतात. उदाहरण जर पाहिलं अलॅस, ओ, हॅलो, हुर्र्या, इंडीड ही इंटरजेक्शन्स आहेत. या शब्दामधून भावनांची उत्कटता व्यक्त होते. पाहूया उदाहरण. पहिलं उदाहरण आहे ओ ही हॅज ड्रॉप द कॅच. ओ ही हॅज ड्रॉप द कॅच या वाक्यामध्ये ओ हे काय आहे? आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे म्हणूनच हे वाक्यातील उद्गाराचे अव्यय आहे. दुसरं जे वाक्य आहे अलॅस ही इज नो मोर. अलॅस ही इज नो मोर. अलॅस हे वाक्यातलं काय आहे? इंटरजेक्शन आहे. पुढचं जे वाक्य आहे हुर्र्या वी हॅव ओन हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे. वाक्यामध्ये हुर्र्या हे काय आहे? इंटरजेक्शन्स आहे. फ्रेंड्स, in this way, today we have learnt parts of speech in 8 parts. Friends, what do you learn today? Today's feedback on today's topic, parts of speech. Words are divided into different kinds or classes according to the work they do is sentence. विद्यार्थी मित्र हो, कोणते अर्थपूर्ण वाक्य बोलताना किंवा लिहिताना आपण निरनिराळे शब्द वापरतो. हे शब्द अर्थाला अनुसरून योग्य क्रमानं योग्य ठिकाणी वापरून वाक्य तयार होत असते. वाक्यामध्ये शब्द जे काम करतात त्यांना अनुसरून शब्दांच्या 8 जाती किंवा प्रकार पार्ट्स ऑफ स्पीच असतात. पाहूया आपण कोणकोणत्यात पाहिलेलं आहे. फक्त आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहायचं आहे. नाऊन, प्रनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, वर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन अशी 8 शब्दाच्या जाती आहेत. पाहूया नाऊन. वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, गुण किंवा भावना यांच्या नावांना नाऊन असे म्हणतात. पेन आहे, व्यक्ती म्हणजे मोहन, स्थळ म्हणजे मुंबई
आणि प्राणी म्हणजे कौ. आणखीन भावना म्हटलं की अँगर आहे, फिअर आहे, करेज. दुसरं जे आहे ते आहे प्रॉनाऊन. प्रॉनाऊन म्हणजे सर्वनाम. वाक्यात नामांची पुनरावृत्ती होऊ नये आणि वाक्य चांगली सुटसुटीत व्हावीत याकरता प्रॉनाऊनचा वापर करतात. उदाहरणार्थ आय, वी, यू, ही, शी, इट, दे, मी, माय, हीज, हर, देम, आवर, अस वगैरे प्रॉनाऊन्स आहेत. उदाहरण शी इज डान्सिंग, वाक्यामध्ये शी हे काय आहे, वाक्यातलं प्रॉनाऊन आहे. पुढचं तिसरं जे आहे ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणांचा उपयोग बहुधा नामापूर्वी केला जातो. उदाहरण स्मॉल विलेज, न्यू क्लोथ्स, डेलिशियस मँगोज, कोल्ड वेदर एट्सेट्रा. पुढचे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना ॲडव्हर्ब्स म्हणतात. उदाहरणार्थ माय टी व्ही सेट इज देअर. आपण त्याला प्रश्न विचारलं कोठे आहे देअर. देअर हे वाक्यातलं काय आहे, ॲडव्हर्ब आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. आता क्रियापद म्हटलं की ज्या शब्दातून वाक्यातली कृती व्यक्त होते किंवा जे शब्द वाक्यातील स्थिती व्यक्त करतात त्यांना व्हर्ब असं म्हटलेलं आहे. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरिता व्हर्ब आवश्यक असते. म्हणजेच क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. ही वर्क्स हार्ड. तो खूप मेहनत करतो. म्हणजे वाक्यामध्ये वर्क हे काय आहे, वाक्यातलं व्हर्ब आहे. पुढचे प्रिपोजिशन्स पाहूया थोडक्यात. प्रिपोजिशन नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दांशी संबंध दाखवणारे शब्द म्हणजेच प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी. उदाहरण पाहूया. ही केम विथ मी, वाक्यामध्ये विथ हे काय आहे, शब्दयोगी अवयव म्हणजेच प्रिपोजिशन आहे. पुढचं पाहूया. सातवा म्हणजे कंजंक्शन म्हणजे उभ्यानवी अवयव. दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचं काम हे कंजंक्शन म्हणजे जॉईनिंग वर्ड्स असे म्हणतात. उदाहरण आहे बट, ऑर, दॅट, सो, बिकॉज, अँड, इफ, वेन ही काय आहेत, कंजंक्शन्स आहेत. उदाहरण पाहूया. दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार्व. वाक्यातलं ऑर हे दोन्ही वाक्यांना जोडलं गेलेलं आहे. ऑर हे काय आहे, कंजंक्शन आहे. आणि लास्ट इंटरजेक्शन्स म्हणजे उद्गारवाचक. ज्या शब्दामधून भावना व्यक्त होते म्हणजेच भावना तीव्रतेने व्यक्त होते त्याला काय म्हटलेलं आहे, इंटरजेक्शन. काय पाहूया उदाहरण. हुर्या वी हॅव ओन. हुर्या हे वाक्यात काय आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. सो थँक्स फ्रेंड्स. सम सेंटेन्सेस फॉर एक्झरसाइज. फर्स्ट सेंटेन्स. डिअर मम अँड डॅड यू आर वर्किंग टू हार्ड. डिअर मम अँड डॅड यू आर वर्किंग टू हार्ड. डिअर इज द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. डॅड इज द नाउन. You is the pronoun and hard is the adverb in the sentence. Second sentence. My robot has a soothing voice. My robot has a soothing voice. Has is the verb. Soothing is the adjective in the sentence and voice is the noun in the sentence. Third sentence. Alas, the sparrows are in great distress. Alas, the sparrows are in great distress. Alas is the interjection in the sentence. Sparrows is the noun and in is the preposition and great is the adjective in the sentence. Fourth sentence. The field mouse carefully covers up its hole by way of protection before extreme cold and snowfall. The field mouse carefully covers up its hole by way of protection before extreme cold and snowfall. Carefully is the adverb in the sentence. Protection is the noun. Before is the preposition and an is the conjunction in the sentence. And last one. Then we would spring up and shout, shoo, shoo, go away. Then we would spring up and shout, shoo, shoo, go away. We is the pronoun. Shout is the verb. Shoo is the interjection and away is the adverb in the sentence. Friends, I hope you understand the topic parts of speech. You listen carefully and solve the extra sentences. Thank you.